गौरवासाठी आणि देवाच्या महिमेसाठी आपण अजून इम्प्रूव्ह करत आहोत आणि देवाला धन्यवाद असो. आपण काही सूचना आहेत त्याकडे आपण पाहणार आहोत आणि मग आपण काही साक्ष आहेत ते आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर आपण ऑफरिंगच्या सॉन्गकडे आपण जाऊया. आणि सध्या आपण एक नवीन वस्तू आपल्या चर्चसाठी आपण विकत घेतलेली आहेत आणि जे साऊंड मिक्सर आहेत त्याचं आज पहिलाच दिवस आहे आणि म्हणून थोडंसं त्याच्यासाठी इम्प्रूव्हमेंट जो आहे ते चालू आहे आणि आम्ही प्रयत्न करू की अजून सुंदर प्रकारे देवाचा आराधना करण्याची आणि ऑनलाईनला देखील व्यवस्थित आपले आवाज आणि जे मेसेजेस आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि वर्शिप जे आहे ते रेकॉर्डिंगसाठी आपल्याला प्रभू सहाय्य करेल. परंतु जे काही थोडेफार उणीत आहे ते आपण दूर करणार आहोत. एक दोन सूचना आहेत आणि त्यानंतर आपण टेस्टिमनीकडे जाणार आहोत. आणि येणाऱ्या मंगळवारी आपली कौटुंबिक प्रार्थना जी आहे ती सिस्टर संगीता महाजन यांच्या कुटुंबामध्ये असेल संध्याकाळी 7 वाजता. तर तुम्ही सर्वांनी त्यांच्या घरी प्रार्थनेसाठी तुम्हाला आमंत्रण आहे. संध्याकाळी 7 वाजता आपली कौटुंबिक आणि उपवास प्रार्थना असेल. आपण ज्या कुटुंबामध्ये प्रार्थना आहे त्यांच्यासाठी त्या दिवशी आपण उपवास करत आहोत आणि म्हणून आपण सिस्टर संगीता महाजन त्यांचा मुलगा आहे डॅनियल, तो भारताच्या बाहेर आहे आणि त्याचप्रमाणे त्यांची मुलगी आहे डेलिस आणि तिचं कुटुंब यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये आपण आठवण ठेवूया आणि त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि मंगळवारी त्यांच्या घरी ज्यावेळेस आपण एकत्र प्रार्थनेसाठी भेटणार आहोत त्यावेळेस देखील त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाईल. त्याचप्रमाणे दर शुक्रवारी अपनी बाइबल स्टडी है. हमारी बाइबल स्टडी हर शुक्रवार को हमने शुरू की है और परमेश्वर हमें उसके वचन से हमें सिखा रहा है. आणि म्हणून तुम्ही सगळेजण ऑनलाईन झूम ॲप वरती तुमच्या मोबाईलवरून तुम्ही या बायबल स्टडीसाठी तुम्ही सहभागी होऊ शकता. फ्रायडेला संध्याकाळी 9 वाजता असेल आणि देव वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या द्वारे वेगवेगळ्या पुस्तकांच्या द्वारे देवाच्या वचनातून देवाचा आत्मा आपल्याला शिकवणार आहे. त्यासाठी आपण देवाला धन्यवाद देऊया. आणि जसं मी सांगितलं की दर महिन्याचा शेवटचा रविवार हा साक्षीचा रविवार म्हणून आपण घेणार आहोत. महिन्याभरात तुमच्यासाठी आम्ही दररोज प्रार्थना करत आहोत. महिन्याभरात आम्ही नेहमी तुमच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवतो आणि हिलिंग संडे आणि त्याचप्रमाणे एक अनॉइंटिंग संडे या सगळ्या गोष्टी आपल्या चर्चमध्ये घडत आहेत. आणि जर प्रार्थनेच्या द्वारे देवाने तुमच्या जीवनामध्ये कार्य केलं असेल तर आता थोडा वेळ आपण प्रार्थनेमध्ये घेऊया, साक्षीसाठी घेऊया. परंतु जर तुम्ही साक्ष देत असाल तर ठराविक जसं मी सांगितलं होतं की जर खरंच तुम्हाला विश्वास आहे की देवाने तुमच्या जीवनामध्ये कार्य केलं आहे तरच त्याबद्दल साक्ष द्या. आणि दुसरी गोष्ट 5 ते 10 मिनिटापेक्षा जास्त तुमची साक्ष नसावी आणि जुन्या गोष्टी रिपीट करू नका. या महिन्यात जुलै महिन्यामध्ये प्रार्थनेच्या द्वारे देवाने जर तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारचं कार्य जर घडवलेलं आहे तर मग आपण तुमची साक्ष जी आहे ती आपण ऐकणार आहोत. लक्षात ठेवा की तुमची साक्ष ही रेकॉर्ड होत आहे आणि तुमची साक्ष अनेकांपर्यंत पोहोचेल आणि त्याद्वारे अनेक लोक तुमच्या साक्षीच्या द्वारे आशीर्वादित होऊ शकतात. आणि म्हणून थोडंसं विचार करून तुमची साक्ष देवाच्या गौरवासाठी आणि कुठल्याही मनुष्याला त्याच्यामध्ये उंच करू नका. फक्त येशूचंच नाव आपल्या साक्षीच्या द्वारे उंच व्हायला पाहिजे. और इसलिए अभी हम गवाही का जो समय है वो हम लेंगे. अगर आप में से कोई भी गवाही देना चाहता है, मेरे पास 2 नाम आए थे और उन 2 नाम को पहले हम प्रेफरेंस देंगे और फिर उसके बाद अगर आप में से कोई भी परमेश्वर की महिमा के लिए गवाही देना चाहता है तो फिर आप दे सकता है. सिस्टर महाजन आहे यावेळेस मी त्यांना विनंती करतो ते समोर येतील आणि त्यांची साक्ष यावेळेस थोडक्यात ते आपल्याला देतील. उसके बाद सिस्टर कुसुम है और प्रभु ने उनके जीवन में भी बड़ा कार्य किया है तो वो भी आकर अपने जीवन की गवाही इस समय देंगे. तो हम गवाही सुनेंगे और फिर उसके बाद हम आगे की भक्ति की ओर बढ़ेंगे. मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की त्यांनी पुन्हा एक वार त्याची स्तुती आराधना करण्यासाठी मला इथे उभं केलेलं आहे. खरोखर परमेश्वर किती महान आहे आणि तो म्हणतो की तुम्ही माझा अनुभव घेऊन बघा. देवबाबा इतका महान आहे ना की गेल्या 2 महिन्यापासून मी भूमीसाठी
म्हणजे सगळ्यांना सांगत होते की माझ्या पोरीसाठी प्रार्थना करा. डॉक्टरांनी सांगितलं की ती पुढं शिक्षण घेऊ नाही शकत. तिला जर तुम्ही शिक्षणासाठी तिला शिक्षणामध्ये ढकललं तर तिला डिप्रेशन येऊ शकतं. तिचे रिपोर्ट पण सगळे म्हणजे चांगले नाही आलेले, पण देवबापाची तिच्यासाठी खूप महान योजना आहे. आणि मी खरोखर धन्यवाद देते की एक आत्मिक पिता आणि आत्मिक माता ही परमेश्वराने आम्हाला उत्तम दिलेली आहे. मी डगमगत होते, घाबरत होते की माझ्या लेकराचं कसं होईल, परंतु प्रत्येक वेळा पालक साहेब आणि पालकीबाई यांनी मला प्रोत्साहन दिलं की तुम्ही घाबरू नका, परमेश्वरावर सोपा, तो महान आहे आणि तो कार्य करण्यास सिद्ध आहे. म्हणून त्यांनी मला नेहमी धीर दिला. एक दिवस मी NIS मध्ये गेले, तिथं मी 4-5 तास थांबले, पण त्या लोकांनी पण मला नकार दिला त्या गोष्टीसाठी, शिक्षणासाठी भूमीच्या. मी घरी आले आणि खूप रडले. देवबापा म्हटलं, मी याच्या पुढे भूमीसाठी तुझ्याकडे प्रार्थना करणार नाही, कारण माझ्या मुलीच्या पुढे नुसतं अपयश मला दिसत आहे. मी नाही करणार तुझ्याकडे प्रार्थना, मी तुझ्याकडे मागते तू माझ्या मुलीला शिक्षण तिचं थांबवलेलं आहेस. आणि त्याच दिवशी आपली शुक्रवारची उपासनी प्रार्थना चालू होती आणि पालक साहेबांनी मला त्याच दिवशी चर्चच्या लेकरांसाठी प्रार्थना करायला लावली. मी माझ्या लेकराला नकार दिला, पण परमेश्वराची योजना होती की मी तिच्यासाठी पण करावी आणि चर्चच्या लेकरांसाठी पण करावी. देवबापांनी मला तिथं थांबू दिलं नाही, त्याबद्दल धन्यवाद देते. आणि मी परमेश्वराला खरोखर धन्यवाद देते की तिला नर्सिंग करायचं होतं आणि परमेश्वराने अद्भुतरित्या नर्सिंगचे तिचे मार्ग मोकळे केले, त्याबद्दल धन्यवाद देते. आणि तिचे शिक्षणाचे पण मार्ग मोकळे केले. तिला 10वीत परत बसता नाही येणार, परंतु 9वी साठी त्यांनी तिला सांगितलं की तिला हळूहळू वाढू द्या. आणि मी गेल्या आठवड्यामध्ये जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेले होते, तिथं पण डॉक्टरांनी मला तेच सांगितलं की तिला शिक्षणाचं हे नका करू, कारण तिला जे ती हाताने करू शकेल त्यामध्ये तिला वाढवा. आणि मी त्यांना असंच विचारलं, कारण तिचं पोटॅशियम कमी, तिची शरीरयष्टी उत्तम नाहीये, तर मी त्यांना विचारलं की डॉक्टर तिच्यात काही बदल होईल का. त्या डॉक्टर, तो ब्राह्मण डॉक्टर आहे, त्याचे शब्द इतके सुंदर आणि ते माझ्या मनाला लागले की आपण काम करायचं, यश देणं हे त्याच्या हातात आहे. तुम्ही त्याच्यावर तुमची चिंता सोडा. तुम्ही का चिंता करत बसला, कारण परमेश्वर हा महान आहे आणि तो तुमची काळजी घेतो आणि खरोखर अद्भुतरित्या तो आमची काळजी घेतो. आणि एक महत्वाचं म्हणजे सांगायचं की परिस्थिती फार बिकट आहे, पैशाची कमी होती, पण देवबापांनी एवढ्या उत्तम रीतीने माझ्या पुढे लोक उभं केले आणि माझी जी काही आर्थिक मदत त्यांनी केली त्यांच्याबद्दल मी धन्यवाद देते. आणि परमेश्वराने त्यांच्या मनात माझ्याबद्दल, माझ्या लेकराबद्दल प्रेरणा घातली, त्याबद्दल धन्यवाद देते. आणि विशेष करून सर्व चर्चच्या मंडळीचे मी उपकार मानते, कारण माझ्या लेकरासाठी जेव्हा ती नापास झाली पुन्हा एकदा, तेव्हा आम्ही चर्चमध्ये येऊन खूप रडलो, परंतु चर्चचा प्रत्येक मेंबर येऊन आम्हाला आधार देत होता. त्या आधाराबद्दल, कारण परमेश्वराने त्यांच्या मनात ते घातलं. त्याने नसतं घातलं तर ते कोणीच माझ्या पुढे आले नसते, पण परमेश्वराने त्यांच्या द्वारे मला जो काही हिंमत दिली, जी काही ताकद दिली, त्याच्याबद्दल मी परमेश्वराचे उपकार मानते. आणि खरोखर परमेश्वर महान आहे. जेव्हा तुम्ही त्याला देता तो आम्हाला 100 पट देतो. हा माझा म्हणजे स्वतःचा विश्वास आहे, कारण भूमीचे पप्पा जेव्हा होते त्यावेळेस ना ते दानात पण देत नव्हते, कारण ते त्यांचं बॅकग्राऊंड कॅथलिकचं होतं. आणि मी त्यांना नेहमी म्हणायचे, तुम्ही कमवताना तुमचं रोज महिन्याचं नाहीये पण रोजचं काहीतरी टाका, पण ते नव्हते टाकत. आणि त्या प्रसंगात त्यांना मी आजारी पडले, त्यांना त्यावेळेस त्यांना मागावं लागलं. परंतु मी जेव्हा भूमीचे पप्पा आजारी पडले त्यावेळेस मी देवबापाकडे गेले. देवबापा, तुला माहित आहे माझ्याकडे काहीच नाहीये, आणि मला 30,000 रुपये मागण्यात आले तिथं दवाखान्यामध्ये. डॉक्टरांना कोणताच डॉक्टर थांबत नाही पैशासाठी, पण ते डॉक्टर माझ्यासाठी थांबले, म्हणे फक्त विश्वासावर मी तुमच्यासाठी थांबत आहे. आणि त्यावेळेस मी 2 दिवसाचा वायदा घेतला आणि परमेश्वराने मला इतक्या अद्भुतरित्या तिथं पैसा पुरवला. आणि मी
जिथे 2 दिवस लागत होते ना, मी एका दिवसात त्यांचा पैसा दिला, कारण परमेश्वर माझ्या संगती होता. म्हणून जर तो नसता ना तर मी काहीच करू शकले नसते. म्हणून मी देवबापाला धन्यवाद देते की त्याने माझ्या लेकराचे शिक्षणाचे मार्ग मोकळे केले. आणि विशेष म्हणजे तिला जे काही नर्सिंगचं ट्रेनिंग घ्यायचं होतं, तिची इच्छा होती की मम्मी मला पैसा कमी मिळाला तरी चालेल, पण मला सेवा करायची आहे. आणि हो, देवबापाने तिचं ऐकलं. ती आज येणार होती साक्ष द्यायला, पण तिची तब्येत ठीक नाही म्हणून ती आली नाही. ती स्वतः तिची साक्ष देणार आहे की परमेश्वरने तिच्या जीवनामध्ये कसं अद्भुत कार्य केलं आणि तिचे नर्सिंगचे मार्ग मोकळे केले, ती नापास असताना देखील. म्हणून देवबापाला मी धन्यवाद देते, त्याची स्तुती करते. परमेश्वर की स्तुती हो ये सुंदर गवाही केली. और रूबीसाठी आपण नेहमीच प्रार्थना करत होतो. आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की कधी आपला विश्वास गमवू नका. या जगामध्ये जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे तर ते प्रभूचा विश्वास आहे. आणि विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. भूमीच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडले आणि आम्ही स्वतः देखील त्यासाठी आणि तुम्ही सर्व लोक देखील तिच्यासाठी प्रार्थना करत होता. परंतु देवाने अद्भुतरित्या मार्ग उघडले. आणि मला विश्वास आहे की एक दिवस भूमी रूबीला देव अशा प्रकारे तयार करेल की आज ज्या लोकांनी, म्हणजे मला माहित आहे की सिस्टर महाजन यांना अनेक लोकांचे म्हणणे आणि अनेक लोकांचं टोमणे ऐकावे लागले, परंतु मात्र एक दिवस असा येणार आहे की भूमीला देव इतकं उंच करणार की तिच्याकडे पाहून सगळे आनंदित होतील. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी कधी गिव्ह करू नका. परिस्थिती कठीण असू द्या, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतील, परंतु मात्र विश्वास आणि प्रार्थना आपल्या जीवनामध्ये कायम ठेवा आणि देव आपल्या जीवनासाठी मार्ग उघडेल. आणि म्हणून देवाला मी धन्यवाद देतो की हे सुंदर साक्ष आपण ऐकली, ज्याद्वारे देवाने हे कार्य केलं. त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा. नर्सिंग कोर्स ती करत आहे, 6 महिन्याचा कोर्स आहे पुण्यामध्येच. त्याचप्रमाणे एज्युकेशन पण ती घेत आहे. दुपारी 12 ते 2 नर्सिंग ट्रेनिंग साठी ती जाते आणि संध्याकाळी 6 ते 9 वाजता तिचे जे एज्युकेशन आहे ते कंप्लीट करण्यासाठी ती जात असते. म्हणून तिच्यासाठी प्रार्थनेमध्ये तुमची विशेष आठवण ठेवा. और एक गवाही हम सुनेंगे. सिस्टर कुसुम है, मैं उनसे रिक्वेस्ट करता हूँ आप आगे आइए और आपके जीवन की गवाही को आप दीजिए. पिछले दिन 2-3 दिन पहले मुझे फोन आया उनका और आज शायद वो आने नहीं वाले थे, पर आज वो हमारे बीच में है तो उनकी गवाही सुनेंगे. परमेश्वर को मैं धन्यवाद करती हूँ, मसीह को धन्यवाद देती हूँ. यहाँ पर जितना भाई बहन है सबको मैं नमस्ते करती हूँ. प्रभु का मेरा गवाही, मुझे गवाह बने प्रभु यीशु मसीह और मुझे गवाही के लिए खड़ा किया. मैं आज आने वाली नहीं थी. मैं पास्टर भैया को बोली थी, लेकिन मैं कंपनी में मैं छुट्टी ली. कल हाफ डे में बोली कल नहीं आऊंगी. बोले ठीक है, मुझे आज छुट्टी दिए हुआ और आए. प्रभु हमारा बहुत महान है. मैं कितना स्थिति में, मतलब कितना परेशानी में मैं झीली हूँ कितना सालों से. और 3-4 महीने पहले से मैं बहुत स्थिति में झीली कि मतलब इतना मेरा पेट में दर्द होता था कि कुछ समझने लायक नहीं, कुछ पता भी नहीं चलता था, नहीं ज्यादा नहीं कम, इतना दर्द होता था इधर और पूरा जलन होता था एक साइड मेरा पूरा. मैं गांव पर इधर से इलाज कराते कराते गांव पर गई. गांव पर गए तो वहाँ मैं सीटी स्कैन करवाई. वो डॉक्टर बोले तुम्हारा जो किडनी का नसें है पेशाब का वो पूरा मुड़ गया है और किडनी तुम्हारा मतलब कामयाब नहीं हो रहा है. और डॉक्टर ऐसा बोले कि दवा भी चालू करने पड़ेगा. मैं उनको पास से 10 दिन का दवा खाया और उन्होंने बोले तुम्हारा ऑपरेशन करने पड़ेगा. किडनी का जो नसें मुड़ रहा है उसको काट के निकालने पड़ेगा, नहीं तो उसको लिए स्टेंट डालने पड़ेगा. मैं बोली ठीक है. मैं पास्टर भैया के पास फिर फोन लगाई कि ऐसे ऐसे डॉक्टर बोल रहे हैं. मेरे पास पैसा नहीं है, दवा भी लेने को पैसा नहीं है. फिर मैं 10 दिन का दवा उनको पास खाए. फिर पास्टर भैया बोले आप पुणे में ही आके इलाज कराओ, इधर मिलिट्री में यहीं हो सकता है वहाँ. फिर मैं वहाँ से आने लगी. मुझे आने के लिए पैसा नहीं, टिकट के लिए पैसा नहीं. प्रभु मेरा कैसे कैसे इंतजाम किया. मैं टिकट करवाई मेरे आदमी और आते आते मेरा ट्रेन छूट गया. मैं 4 ट्रेन बदली करके आई. मैं बहुत मुसीबत में आई कि हे प्रभु तू ही मेरा इलाज करेगा, तू जैसे कर. मैं तो बहुत स्थिति में हूँ, पेट का भी प्रॉब्लम उठने और मैं आई
आदमी विश्वास नहीं करते कि क्या करते, वो मुझसे बोलते नहीं मुझे कि मैं प्रभु पर विश्वास करते हैं। लेकिन अभी इतना 2-3 महीने से वो प्रभु का वचन भी सुन रहे हैं, मोबाइल पर प्रार्थना भी सुनते हैं, लेकिन वो बोलते नहीं है मुझे। और मैं प्रभु पर पूरा विश्वास करके मैं इधर आई और इधर आकर मैं मिलिट्री में कार्ड निकलवाई। और पहला दिन ही मुझे डॉक्टर देखा, रिपोर्ट गांव वाला ये सब तो बोला तुम्हारा यहाँ पर इलाज नहीं है, आप चले जाओ दूसरा जगह दिखाओ, आप ससन का मैं आपको लिख के दे रही हूँ, उधर जाओ। मैं बोली डॉक्टर साहब मुझे किधर भी प्राइवेट में बताओ, तो बोले तुम अमेरिका में जाओ, दुबई में जाओ, किधर भी जाओ, मैं तुम्हारा नहीं बोल सकते हैं कि कहाँ जाओगे, लेकिन मैं ससन को लिख के दे रही हूँ। फिर से मैं दूसरे दिन गई, सोनोग्राफी के डेट दिए थे, सोनोग्राफी कराई, फिर गई तो डॉक्टर मेरा पूरा पुर्जा फेंक दिया, बोला मैं बोली हूँ ना कि तुम ससन में चले जाओ, तुम नहीं सुन रहे हो, बार बार यही आ रहे हो। फिर मैं प्रभु का इतना धन्यवाद करेंगे, प्रभु मेरे 3 बच्चे तुम्हारे हैं, मैं उधर जाऊंगी तो मेरा मन बोलता है मैं मर जाऊंगी, मैं जीवित नहीं आऊंगी, ऐसा मन बोलता है। प्रभु मैं प्रार्थना करती थी, घर में रोती थी, मैं इधर भी 2 संडे आई, मैं प्रभु से यही प्रार्थना करेंगे, प्रभु डॉक्टर ऐसे बोल रहे हैं मेरे पास पैसा नहीं है कि मैं प्राइवेट में इलाज कराऊंगी। डॉक्टर बोलता है पहले तुम प्राइवेट में जाएंगे तो किधर से 1-1.5 लाख रुपए लाएंगी, तुम ससुर में जाओ। और सबको मुंह से बोलता था ससुर में जाओ, हमारे रिश्तेदार भी बोलते थे ससुर में जाओ, पैसे नहीं है तो, लेकिन मेरा मन नहीं बोलता था ससुर में जाओ। मैं ससुर में नहीं गई, प्रभु से प्रार्थना करी यही चर्च में आकर। मैं बोली हे प्रभु तुम मेरा जीवन कैसे भी दे, मैं तेरे भरोसे से 5-6 साल से मैं आ रही हूँ, तेरे भरोसे पर मैं जीवित अभी तक हूँ और तू ही जीवित करेगा। तो मुझे लगा ऐसे प्रभु ने कांटे का मुकुट पहने हैं, मेरे पेट में हाथ डाले। प्रभु परमेश्वर ने, मैं यहाँ पर बैठी हूँ प्रार्थना पर घुटने टेक लगे तो मेरा पेट में हाथ डाले और बोल रहे तू अभी से सब्र कर, मैं तेरा अच्छा ऐसे कर दिया, मैं तेरा अच्छा कर दिया। प्रभु ने मेरा ऐसे गले लगाए हैं, पूरा खून का टपक के मेरे पास आ रहा है और बोल रहे तेरा आंसू को मैंने पहुंचा है, तू अभी रो मत, तेरा मैं भार उठा लिया है, तेरा मैं रोग का बोझ उठा लिया है, मैं तेरा बीमारियां का बोझ उठा लिया। लग रहा है प्रभु ऐसे मेरा चिपका के सीने से और मुझे बोल रहे यहाँ। मैं 2 संडे आई, दोनों संडे ऐसे लग रहा है मैं घर पर भी प्रार्थना कर रही तो जैसे लग रहा है प्रभु घुटने टेक के मेरे सामने मुकुट पहन के, ऐसा कांटे का मुकुट पहन के बैठे बोल रहे तू मत रो। अरे ऐसा मेरा प्रार्थना, मैं बोली हे प्रभु मैं किधर जाऊं, मैं अब कुछ समझ में नहीं आ रहा है। मैं काम पे गई थी, मैं आ गई, दवाखाना को नहीं गई, शोषण को मैं काम को जाने लगी और काम पर मैं बैठ के रो रही थी तो एक हमारी सिस्टर है वो ऑफिस में काम करते हैं, वो आए बोले कुसुम दीदी तुम क्यों रो रही हो। मैं बोली मेरा डॉक्टर ऐसे ऐसे बोल रहे अभी इलाज कर नहीं रहे, उधर मिलिट्री में मुझे शोषण को भेज रहे दीदी, मेरे पास पैसा नहीं है कि मैं कराऊंगी इलाज। वो बोले तुम रो मत, मैं तेरे लिए मैं इधर खड़ा हूँ, जीवित हूँ, चलो मेरे साथ तुम। और वो ले आके मुझे मगरपट्टा हॉस्पिटल में गए यहाँ हड़प सर के पास, तो बोले चलो मैं डॉक्टर के पास लेके जा रहे, वो ऑनलाइन पर लगी से देखे कि किडनी का डॉक्टर कहाँ है, तो बोले किडनी का डॉक्टर हड़प सर में चलो। मैं बोली दीदी मेरे पास पैसा नहीं है कि नहीं जाऊंगी मैं, तो बोले हम हैं चलो। तो उन्होंने लेके गए, 600 रुपये फिक्स लगा, उन्होंने मेरा इलाज वहाँ दिखवाया, रिपोर्ट लिखा, वो डॉक्टर बोला 7000 इनका जांच को लगेगा और वो जांच के हिसाब से मैं इनका ऑपरेशन करेंगे कि मतलब किस तरह से ऑपरेशन होगा, लेकिन इनका ऑपरेशन का जरूरत है। तो मैं वो लेके मुझे वो एड्रेस दिया यहाँ रूबी हॉल को, तो वहाँ मैं वो लेके गए, बोले तुम जाओ दीदी पैसा का टेंशन मत लो, मैं वहाँ नंबर लगवाते रहे, पैसा मैं पेड करूँगी, आप सिर्फ जाओ। मैं वहाँ गई और मैं टेस्ट करवा के आई, CT स्कैन के जैसा टेस्ट हुआ वो रिपोर्ट लेके आई और मैं प्रभु को धन्यवाद करी, रिपोर्ट लेके आई तो हे प्रभु ये रिपोर्ट तू ही देखेगा, मुझे पैसा तूने दिया है, कोई मनुष्य नहीं दिया है। तो वो रिपोर्ट लेके गई दवाखाना में, तो डॉक्टर रिपोर्ट देख के बोले तुम्हारा कुछ नहीं है पेट में,
तुम्हारा किडनी अच्छा है, तुम्हारा किडनी काम कर रहा है, तुम्हारा फिल्टर भी काम कर रहा है पेशाब का, तुम क्यों चिंता में हो? आप चिंता मत करो, आप टेंशन लेते हो, कुछ नहीं है। मैं बोल रही हूँ आप आराम से खाओ पियो, मैं 15 दिन के दावा दे रहे, आप ठीक हो जाओगे। प्रभु का मैं वहाँ पर धन्यवाद करे। और दीदी के मैं गले मिली तो मुझे लगे प्रभु यीशु मसीह मुझसे गले मिल रहे हैं। मैं बोली हे प्रभु तू ही मेरा जीवन बचाया है। प्रभु का धन्यवाद करती हूँ। मेरा पति भी, मैं शाम को बोली तो मेरा पति भी वचन सुनने लगे मोबाइल में और प्रार्थना भी सुने, लेकिन वो मुंह खोल के नहीं बोलते हैं कि मैं प्रभु पर विश्वास करती हूँ। मुझे रोक भी नहीं रहे अभी, इसीलिए मैं प्रभु परमेश्वर का धन्यवाद करती हूँ यीशु मसीह के। प्रभु मैं बहुत भटकी, मेरा गांव पर आदमी जाके गुनी के पास 15,000 रुपया दिया, फिर भी मेरा कुछ ठीक नहीं हुआ। मैं आज, मेरा प्रभु ने रिपोर्ट दिखाए, मैं आज अच्छी हो गई हूँ। मेरा पूरा विश्वास है प्रभु के ऊपर। मैं धन्यवाद करती हूँ यीशु मसीह को। धन्यवाद पिता यहाँ पे। सुंदर गवाही है। एक बार जोर से ताली बजाएंगे हम परमेश्वर के लिए। और सिस्टर कुसुम ये पिछले 2 संडे, दोनों संडे वो आए और दोनों संडे हमारा हीलिंग मिनिस्ट्री था, हीलिंग संडे था और दोनों संडे उनके लिए विशेष प्रार्थना की गई। बाकी सभी के लिए की गई थी, पर मैं जानता था कि उनके पेट में कुछ प्रॉब्लम है और वो प्रॉब्लम में से छुड़ाने वाला सिर्फ एक ही और वो जिंदा खुदा परमेश्वर है। आज वो इस चीज की गवाह है कि सारी जगह पर वो जाकर आए और असंभव था क्योंकि डॉक्टर ने कहा था, दोनों जगह कहा, उनके गांव में भी कहा ऑपरेशन करना पड़ेगा, यहाँ पूना में मिलिट्री हॉस्पिटल में दिखाया तब भी उन्होंने कहा कि ऑपरेशन करना पड़ेगा। पर बाद में एक डॉक्टर्स को जाकर वो मिले, यहाँ से प्रेयर होने के बाद, मतलब ये हफ्ते की बात है, पिछले 2 संडे उनके लिए प्रार्थना की गई और ये हफ्ते जब वो जाकर किसी डॉक्टर से मिले, उन्होंने एक टेस्ट करने के लिए कहा और वो कहा कि वो टेस्ट करके आप लेकर आइए और फिर उसके बाद आपके इलाज के लिए हम आगे आपको बताएंगे। पर जब वो रिपोर्ट आया और रिपोर्ट आने के बाद हमें पता है कि वो सारी रिपोर्ट परमेश्वर ने नॉर्मल कर दी। प्रेज द लॉर्ड। वो सारा रोग परमेश्वर ने नॉर्मल कर दिया। किडनी का सूजन था, किडनी में स्टेन डालने की बात थी, पर सारी चीजों को परमेश्वर ने क्या कर दिया? नॉर्मल कर दिया। क्योंकि खुदा है जो आपको चंगाई देता है, खुदा है जो आपको क्या करता है? बल देता है। तो अपने विश्वास को खो मत। आप जब आते हो खुदा में तो अपना विश्वास रखो और प्रभु आपके जीवन में क्या करेगा? कार्य करेगा। प्रेज द लॉर्ड। लेकिन और किसी को गवाही देना है क्या? सिस्टर डेविड है, वो आगे आएंगे और उनकी गवाही को वो देंगे। हम ज्यादा समय नहीं लेंगे, आपके पास जितनी गवाही है सिर्फ 5 मिनट के लिए आप गवाही दीजिए ताकि प्रभु का महिमा हम कर सकें। प्रेज द लॉर्ड। मागच्या सांगितलं प्रभू येशू ख्रिस्त जास्त आपली प्रार्थना आपण बोललो की ते ऐकतोच। आता मध्ये माझं एक काम होतं, मी एक जागी कामाला जायचो पार्ट टाइम, ते माझं काम सुटलं तर वर्षभरापासून मी ते काम करत होतो। तर माझ्यावरती माझे टीव्हीचे आणि बीसीचे हप्ते होते। दर महिन्याला माझं 10,000 रुपये मंथली जायचे आणि नेमकं त्याची शाळेची फी होती, 2 महिन्याची बाकी होती क्वार्टर फी, 10वीची ती लास्ट फी होती, ती 12,000 भरायची होती मला। पण काम सुटल्यामुळे माझं काय झालं, बरंच म्हणजे गणित बिघडलं आणि माझ्या ज्याच्याकडे काम करायचं त्यांनी अचानक मला म्हणाले मी सोमवारपासून काम बंद करतो। त्यांनी त्या महिन्याचा मला पगार दिला आणि तो पगार माझा सगळा या महिन्यामध्ये निघून गेला। म्हटलं आता 10वीचं शेवटचं वर्ष आहे, हिचे 12,000 आपल्याला भरायचे आहेत, आता म्हणून कसं करायचं म्हटलं। आणि आता सगळं आपलं प्रॉब्लेम चालू आहे म्हटलं आता काय करावं मी विचारात पडलेलो की काय करू काय नाही। मग मी म्हटलं मी एकदा असं रिक्षात बसलो होतो, शुक्रवारचा दिवस होता, मी रिक्षात बसून देवाला प्रार्थना केली। म्हणून देवा आता तू काहीतरी मार्ग दाखव, माझं खूप प्रॉब्लेम आहे म्हटलं। माझा आता 10-12,000 माझ्या एमआयमध्ये निघून गेले आणि इथे भरायची का आता त्याशिवाय ते लिव्हिंग सर्टिफिकेट भेटायचं नाही म्हणून पैसे पूर्ण भरल्याशिवाय। तर मी रविवारचं मी एक पास्टर आहे त्यांना मी सेंट पॉल चर्चला सोडत असतो सकाळचं। त्यांना 1 वर्ष झाले मी सोडतो दर रविवारी आणि माझ्या मनात पण होते की त्यांना काय बोलायचं नाही। रविवारचं मी सकाळी 7 वाजता गेलो त्यांना सोडायला आणि ते रिक्षातनं खाली उतरले, मी सर माझ्या तोंडून निघालं, म्हणजे सर मुझे आपके पास एक काम है। बोले बोलो डी क्या काम है? बोला सर ऐसे ऐसा मेरा प्रॉब्लम हुआ है तो मुझे ऐसे थोड़ा 12,000 की हेल्प चाहिए, आपके चर्च के माध्यम से कुछ हो सकता है क्या? तो बोले एक काम करो, अगले संडे जब आओगे ना तू तो एक एप्लीकेशन लिख के आना।
म्हणजे फिर मध्ये एकटा क्या होता म्हणलं ठीक आहे सर चलेगा. मी त्यांना असं बोलून निघून गेलो. आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी 10:30-11 त्यांचा मला कॉल आला. बोले ड्यू तुम कहाँ पे हो? मतलब सर मैं ये एरिया में हूँ, 11-12 बजे मेरे घर पे आ सकते हो क्या तुम? बोला हाँ सर मैं आता हूँ. मी गेलो आणि त्यांनी डायरेक्ट माझ्या हातात लिफाफा दिला. मला वाटलं पहिले त्यांना कुठेतरी घेऊन जायचं असं म्हणून बोलवले. बोले सर ये क्या है? म्हणजे आपने कल बोला था ना. बोला हाँ. तो बोला तो उसके लिए आपको ये 15,000 मिला है. अरे सर मतलब मैं आपने बोला अगले संडे. अरे ये बोला जब तुम मेरे को संडे को बोल के गए मैं चर्च में जा रहा था. मेरा कभी मैं किसी के लिए ये नहीं करता, लेकिन जब मैं भगवान के लिए लोगों के मैं भगवान का गुण गा रहा था तो बार बार मेरे को तुम्हारी बात याद आ रही थी. तो फिर मैंने मेरे पेरेंट्स हमारे कमेटी मीटिंग में तुम्हारी बात रखी. तो एक इंसान ने तुरंत मेरे हाथ में 15,000 रुपये दी. बोले जो भी है उनको दे देना. तो मग मी त्यांना सांगितलं म्हणलं सर मैंने शुक्रवार को बैठ के रिक्शा में बहुत यीशु की प्रार्थना की. ये बात मैंने आपको नहीं बताई और यीशु ने 2 दिन में मेरी प्रार्थना सुनी. बोले दिव्य अगर तुम सच्चे दिल से प्रार्थना करोगे ना तो यीशु तुम्हारी जरूर सुनेगा. मतलब कभी भी एक बात ध्यान में रखना, अगर यीशु को कभी भूलना मत, मुसीबत में तुम्हाला जरूर काम आएगा. मला हे राहून खूप दिवसाचे मोठे पण राहून मी म्हणायचं मी साक्षी देईन. मी कधी येत नाही इथं साक्षी द्यायला, पण आज बिअरिंग करून मी आलो. त्याबद्दल एवढं सांगणं आहे देवाला खरं तुम्ही खऱ्या मनाने काय मागितलं ना तो तुम्हाला नाही म्हणत नाही. कधी ना कधी तो तुमच्या कामी जरूर येतो. त्यामुळे देवाचे धन्यवाद करतो. एवढंच मला बोलायचं आहे. देवाची स्तुती असो. आणि परमेश्वर कधी ना कधी नाही, परमेश्वर नेहमी कामी येतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपला विश्वास देवावर असला पाहिजे. आणि देवाने त्यांच्या मुलीच्या ऍडमिशनसाठी, कारण मागच्या 1-2 महिन्याआधी असं प्रॉब्लेम झाला की जे काम ते करत होते आणि त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल हॅक झाला. आणि ते हॅक झाल्यामुळे जे काम ते करत होते ते काम त्यांच्या हातून निघून गेलं. आणि मग सिस्टर सुनीता त्यांची पत्नी हे ती कामाला लागली. सिस्टर ज्योती आणि मला वाटतं सिस्टर बनसोडे ज्या कंपनीमध्ये कामाला जात होते त्या ठिकाणी त्यांना काम मिळालं. आणि यासाठी की ॲटलिस्ट घर तरी चालतं यावं. परंतु मात्र देवाने अद्भुतरित्या त्यांच्यासाठी मार्ग उघडले. मागितले 12 होते, मिळाले 15. प्रेज द लॉर्ड. आणि अपेक्षेपेक्षा जास्त देणारा देव आहे, त्याला काळजी आहे. आणि मी तुम्हाला तेच सांगतो, परमेश्वर कहीं ना कहीं हमारे लिए मार्ग खोलता है. हमें नहीं पता कहाँ से भलाई आएगी, पर आपको ये पता होना चाहिए कि भलाई देने वाला अब भी जिंदा है. प्रेज द लॉर्ड. और वो कार्य करेगा. तो एक और गवाही सुनेंगे हम. सिस्टर रेखा है, उनकी एक गवाही को हम सुनेंगे. और कोई गवाही देना चाहता है क्या? अगर हाँ, क्योंकि हमारे पास समय कम है. देवाच्या नावात धन्यवाद देते. कोटी कोटी धन्यवाद देते की खरोखर देवाने आज आम्हाला इथं उभं केलं आणि देवाचे आभार मानले तेवढे कमी आहे. माझ्या मुलीला 2011 पासून त्रास होता थोडा, म्हणजे असा आहे थोडा, पण देवाने थोडा म्हणता म्हणता तो अगदी नाही असा केला. आज मी देवाच्या नावात धन्यवाद देते की तो नाहीच आहे. मागच्या महिन्यामध्ये आपली प्रार्थना चालू होती तर आणि एक म्हणजे रक्तस्राव स्त्री होती आणि त्यांच्यासाठी सर म्हणजे असं चर्च मध्ये सांगत होते की असं असं झालं, असं असं आहे. पण मी ती म्हणलं ब्लेसिंग केली. म्हणलं देवा माझ्या मुलीला ह्याच वचनाद्वारे आशीर्वादित कर. आणि जे काय माझ्या मुलीला आज एवढं वर्ष झालं त्रास आहे, तिच्या गोंड्याला शिवल्याने जर ते देवाला जाणवलं की शरीरातलं काहीतरी आपल्या शक्ती कमी झाली आहे, तर देवा म्हणलं तू हे वचन आज माझ्या मुलीच्या जीवनात पेरलेलं आहे. आणि एवढे वर्ष झाले माझी मुलगी कधी चर्च मध्ये आली नाही, लग्न झालं, पण देवा तू इथं आणलंस, तिला या चर्च मध्ये आणलंस, म्हणजे तुझं काहीतरी मोठं कार्य आहे तिच्या जीवनामध्ये. आणि मी प्रार्थना करत होते की देवा नाही का दर हप्त्याला तिला सुट्टी भेटावं, पण तिला सुट्टीच भेटत नव्हती. जिथं ज्योतिताई कामाला जात होते पहिल्या कामात तिथं दिव्या पण जाते. आणि ते सर एवढी हिसडीस करतात, बायबल वचन वाचायचं जसं काही लावलं तर सारखं चिडायचे मोबाईलवर. आणि सुट्टी मागितली तर मग तर संपलं. मग आम्ही प्रार्थना करत होतो की देवा तिला सुट्टी मिळावा. आणि देवाची कृपा अशी झाली की त्यांनी स्वतःच म्हटलं की हप्ते घेत जावं दर रविवारी. आणि ती आली प्रार्थनेमध्ये त्या दिवशी आणि त्याच दिवशी ते वचन निघलं. मग आम्ही प्रार्थना केली आणि त्या दिवसपासून तिच्यात काय बदलाव आला ते तिचं देवालाच माहिती. पण आम्ही प्रार्थना करत होतो. अशक्य जे शक्य आपल्याला होऊ शकत नाही ते देव अशक्याला पण शक्य करतो. इतके डॉक्टर फिरले, एवढे दवाखाने फिरले आम्ही, जसं ताई बोलले आता तसं सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की हिचं हे शक्यता हे लवकर नीट होणार नाही. याच्यात 2च पर्याय, एक तर हिचं लग्न करा
तर कमी होऊ शकतं किंवा एक तर हाय असं चालू राहणार. आम्ही आतल्या आत म्हणजे एवढं दुःख होतं, दोघी जणी कुणाला सांगत नव्हतो, पैसा मिळत नव्हता, तिचे वडील पित होते, पैसे देत नव्हते दवाखान्यात न्यायला, म्हणजे खूप त्रासात होतो आम्ही. एवढं त्रासात होतो की समोरच्याला आमचं दुःख दिसत होतं पण कुणी मदत करत नव्हतं. तशा परिस्थितीमध्ये मी कोरोनामध्ये तिला इथं आणलं, पण तेव्हा सुद्धा या चर्चमध्ये यायला देवाने आम्हाला केलं. पण देवाची योजना होती की या वर्षी तिचा म्हणजे नवऱ्यापासून 2 वर्षासाठी वांदा पडला आणि कसं काय अचानक मला या चर्चमध्ये येऊ वाटलं आणि इथं आल्यानंतर तिला खरोखर फरक पडला. विश्वासाने डॉक्टर म्हणले तिला मुलं होण्यासाठी सुद्धा खूप प्रॉब्लेम होती. आम्ही दोघी रडायचो की दिव्या तुझी गर्भपिशवी आता असं करून करून झरणार बाई, तुला बाळ होणार नाही, तुझं काय आयुष्य काही दुसरं मोठा आजार उद्भवतोय ना काय, असं सारखं रडत होतो आम्ही. ही गोष्ट 2011 पासून आज 2025 चालू आहे. पण खरोखर देवाचे अद्भुत कार्य की शक्य म्हणजे असं शक्यच नव्हतं डॉक्टरांच्याकडनं हे होणं. पण आता तिला आम्ही न इलाज करता न काय करता या 3 महिन्यामध्ये अजिबात त्रास झालेला नाहीये. गेल्या वेळेस गेलो तर ती बाई म्हणली आम्हाला एवढा कोर्स करावा लागेल असं तसं. पण ज्या वेळेस आम्ही देवाकडे आलो, आम्ही देवाला सांगितलं देवा बघ कितीतरी साक्ष असेल आमच्या डोळ्यापुढे, माझी स्वतःची साक्षी की मी आज इथं जिवंत आहे. डॉक्टरांनी सांगितले जे किडनी गेल्यात आणि हिचं काही खरं नाही. ससूनमध्ये भरती केलेलं होतं मला. माझा मुलगा 20 दिवसाच्या घरी सोडला मी आणि ससूनमध्ये होते. ससूनमध्ये डॉक्टर मला पाय न म्हणजे पायाचं बोट जरी हलवलं तर इथवर सुया निघायच्या आणि डॉक्टर म्हणायचं हिचं काही खरं नाही आता. मला टॉयलेटला सुद्धा जाता येत नव्हतं. मी टॉयलेटला बसायचे, माझ्या घरचे फेकत होते. म्हणलं देवा तू एवढं अद्भुत कार्य केलं माझ्या जीवनामध्ये, माझ्या मुलीच्या जीवनात का नाही रे बाबा. असं सारखं प्रार्थना करायची मी इथे यायची. मी म्हणायची देवा माझं कुटुंब नंतर, पहिलं दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायची मी, माझ्या कुटुंबामध्ये असा त्रास. पण देवाने खरोखर त्या दिवशी सरांचे उपकार मानते मी आणि देवाचे पण उपकार मानते की सर एवढे आपल्याला चांगले सर दिले. आज ते अशक्य का जे होतं ते आज शक्य झालं. माझं सुंदर नातू इथं आलाय देवाच्या कृपेने, त्याला पण देवाने इथं आणलं आणि एवढा मोठं अभिषेक आमच्या जीवनात झालाय की आज आम्ही या प्रार्थनेमध्ये राहून इतरांना गावात जाऊन सांगू शकतो की नाही आमचा देव किती महान आहे. धन्यवाद देवाच्या नावाला. ही साक्ष खूप अद्भुत साक्ष आहे आणि मी थांबलो होतो की कन्फर्मेशन मिळावं आणि म्हणून मी मागचे 2 महिने मी थांबलो. सिस्टर खरे आणि त्यांचं कुटुंब मागचे 1.5 वर्ष या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत होते, परंतु त्यांच्या मुलीला काय त्रास आहे ते मला माहीत नव्हतं. आणि एक दिवस मला वाटतं एप्रिल किंवा मे महिन्याच्या 2 किंवा 3 महिन्या आधी दर 3ऱ्या शनिवारी आपली डिलिव्हरन्स मीटिंग असते आणि त्या डिलिव्हरन्सच्या मीटिंगच्या वेळेमध्ये तिने मला येऊन सांगितलं की माझ्या मुलीला असा असा त्रास आहे. आणि मी आश्चर्य झालो की मला माहित नव्हतं आणि जर मला माहित असतं तर आम्ही आधीच तिच्यासाठी प्रार्थना केली असती. परंतु देवाने ते ओझं आम्हाला दिलं आणि त्याच दिवशी तिच्यासाठी आम्ही प्रार्थना केली. आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही, ऍक्च्युली देवाने मे महिन्यामध्येच तिच्या जीवनामध्ये कार्य केलं. प्रेज द लॉर्ड. परंतु मी थांबलो होतो यासाठी की मला कन्फर्मेशन हवा होता की खरंच हे कार्य पूर्ण झालेलं आहे का नाही. परंतु आजच्या साक्षीमुळे मला हे कळतं की देवाने तिच्या जीवनामध्ये कार्य केलं. प्रेज द लॉर्ड. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष नव्हे, 13 वर्ष त्या त्रासामध्ये ती होती. 13 वर्ष. परंतु देवाने तिला काय केलं, आरोग्य दिलं. आणि मला सांगण्यासाठी अवघड जाणार नाही कारण तिला रक्तस्रावाचा त्रास होता आणि ती त्या त्रासातून भयंकररीत्याने गुजरत होती. परंतु कधी तिला पाहिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरून कधी ते दिसायचं नाही. परंतु देवाने काय केलं, 2 महिन्यामध्ये देवाने तिला काय दिलं, आरोग्य दिलं. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेची ताकद आहे, देव कार्य करतो. ज्यावेळेस तुम्ही देवासाठी भुकेले आहात, देव नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काय करेल, कार्य करेल. आणि म्हणून देवाला आम्ही धन्यवाद देतो की त्यांच्या मुलीला देवाने आरोग्य दिलं आणि नक्कीच देव त्यांच्या कुटुंबाला अजून आशीर्वादित करेल. ओके, सिस्टर सुनीता आहे, एक शेवटची साक्ष आपण ऐकूया आणि मग देवाच्या वचनाकडे आपण पुढे जाऊ. परमेश्वर चांगला आहे खरोखर, त्याची दया सनातन आहे. मी 2-3 महिने घरातच होते, काम नव्हतं मला. मी कंपनीमध्ये आणि स्कूलमध्ये नंबर दिला की मला काम असलं तर सांगा म्हणून. मग मी असंच सहज कंपनीत गेले
शुक्रवारी. आणि मग ते सर म्हटले की तुम्हाला मी फोन करतो आणि सांगतो. रविवारच्या दिवशी तर प्रार्थना होती, म्हणून मी प्रार्थनात गेले. देवा, खरंच मला कामाची गरज आहे आणि परमेश्वराने खरंच कामाची माझी गरज जाणून देवाने जिथं मला काम पाहिजे होतं तिथं दिलं. आणि खरोखर माझी प्रार्थना परमेश्वराने ऐकली. मग देवाच्या नावाला धन्यवाद देते, कारण की परमेश्वर आपली गरज जाणतो, आपल्या मनातली योजना परमेश्वर जाणतो. खरोखर तो चांगला आहे आणि त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. खरोखर माझ्या सर्व गरजा देवाला माहीत आहे आणि तो माझ्या वेळेवर तो पूर्ण करतो. म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देते आणि त्याचे उपकार मानते. देवाची स्तुती करूया. ही साक्ष देखील खूप सुंदर आहे, कारण मी थोडं सांगतो आणि मग शेवटची एक साक्ष कोणाची आपण ऐकूया. सिस्टर ज्योती आणि सिस्टर सुनीता हे दोघेही 2 महिने आधी एका कंपनीमध्ये कामाला होते आणि त्या कंपनीवाल्याने सांगितलं की रविवारी तुम्हाला सुट्टी भेटणार नाही आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला ऍटलीस्ट रविवारी हाफ डे तरी द्या, आम्ही परत आमचं चर्च अटेंड करून आम्ही कामाला येऊ. परंतु त्यांनी काही मान्य केलं नाही आणि त्या दोघं एकाच कंपनीत होते, परंतु त्यांचं काम दोघांचंही सुटलं. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही देवासाठी त्याग करण्यासाठी तयार आहात ना, देव तुमच्यासाठी देखील मार्ग उघडण्यासाठी तयार असतो. त्यांनी ते काम सोडून दिलं. ते म्हटले नाही, आम्हाला देवाला समय देणं महत्वाचं आहे. आठवड्यातून एकदा आम्ही चर्चला जातो आणि तो समय आम्हाला देवाचा द्यायचा. दोघांनी काम सोडून दिलं. ऍक्च्युली ते रविवारी या चर्चला आले, रविवारची मीटिंग अटेंड केली आणि त्यांना माहित होतं की आम्ही रविवारी चर्चला गेलो तर दुसऱ्या दिवशी आम्हाला काम भेटणार नाही आणि ते गेले दुसऱ्या दिवशी आणि त्यांच्या मालकाने सांगितलं तुम्ही कामाला येऊ नका. परंतु आज देवाला मी धन्यवाद देतो की सिस्टर ज्योती ह्यांना देखील देवाने काम दिलं आणि आज सिस्टर सुनीता आहेत. 1 महिना झाला ते कामाच्या शोधात होते, परंतु आज देवाने त्यांच्यासाठी मार्ग उघडले. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाला समय द्या, देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. प्रेज द लॉर्ड. ओके, एक शेवटची साक्ष ऐकूया. स्नेहल आहेत, यावेळेस ती साक्ष देईल आणि मग आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे सर्वप्रथम मी आभार मानते की त्यांनी मला इथं साक्ष देण्यासाठी उभं केलं. ही देखील एक साक्षच आहे माझ्यासाठी की परमेश्वराने मला इथे उभं केलेलं आहे. कारण माणसाचं बाहेरील आयुष्य आणि त्याच्या आतलं आयुष्य यामध्ये खूप फरक असतो आणि माणसाला स्वतःलाच माहिती की त्याच्या आतमध्ये काय चाललेलं असतं. सो खूप साऱ्या प्रॉब्लेम्स आले, कुठले खूप काही गोष्टी झाल्या, पण परमेश्वराने त्याच्या वचनातून मला सांभाळलं, बोलला आणि मला आज इथे उभं केलेलं आहे. शाळेत माझ्या जागेवर दुसरं कोणी असतं तर नसतं पण या जगामध्ये. तर मी सर्वप्रथम माझ्या आयुष्याबद्दल परमेश्वराचे आभार मानते. दुसरी गोष्ट साक्ष माझी ही आहे की माझा भाऊ, माझ्या मम्मीची साक्ष आहे, तिच्या बिहाफमध्ये मी देतीये. सो तिला भीती वाटते असं तिचं म्हणणं आहे. सो परमेश्वराचे आभार मानते की माझा जो छोटा भाऊ आहे त्याचं मॅरिड लाईफ व्यवस्थित बिलकुल नाही. त्याचा स्वभाव, त्याचं म्हणजे काम वगैरे, त्याच्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स होते. पण मी आपल्या जेव्हा उपवास प्रार्थना चालू होत्या त्यावेळेस मी विनंती दिली होती की माझ्या बारक्या भावासाठी प्रार्थना करा आणि त्याच्या मॅरिड लाईफसाठी देखील. सो परमेश्वराचे आभार मानते की परमेश्वराने त्यांचं कुटुंब पुन्हा एकदा जोडलं आणि पुन्हा त्यांना एकत्रित केलं. आज ते ॲज अ फॅमिली एकत्रित आहे, त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते. माझी दुसरी साक्ष ही आहे की आपल्या त्यावेळेस आपली जेव्हा प्रार्थना, उपवास प्रार्थना चालू होती त्यावेळेस मी एक प्रार्थना विनंती आपल्या मंडळीसाठी दिली होती. एक आर्यमन दासगुप्ता म्हणून एक मुलगा होता, तो साधारण 20-22 वर्षाचा असेल आणि त्याची आई वारली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी, म्हणजे तो थोडा डिप्रेशनमध्ये गेला आणि त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला बँगलोरला शिक्षणासाठी पाठवलं. पण तिथे त्याच्यासोबत एक असं ॲक्सिडेंट झाला, म्हणजे त्याचा स्वतःचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये तो पूर्णपणे पॅरालाइज बोलतो आपण तशा प्रकारे झाला. म्हणजे तो हात देखील उचलू शकत नाही, तो काही महसूस देखील करू शकत नाही आपण काही बोलतोय, काहीच नाही. फक्त तो त्याचे डोळे, एक डोळा उघडा एक डोळा बंद असं होतं. आणि त्यावेळेस मी प्रार्थना विनंती दिली त्यावेळेस जेव्हा तो पुण्यामध्ये आला होता तेव्हा पहिल्यांदा मी त्याला पाहिलं होतं आणि त्याची ही परिस्थिती होती की तो पूर्णपणे निर्जीव असा व्यक्ती होता. मग त्यानंतर तो पुन्हा घरी गेला. कारण कुठल्याही हॉस्पिटलमध्ये त्याला
बिलकुल गॅरंटी दिली नव्हती की हा केस म्हणजे एकदम काय आहेच नाहीये ह्याच्यामध्ये, आम्ही याला काही ट्रीटच करू शकत नाही अशा प्रकारे होतं. आणि त्यांना ते घरी घेऊन गेले, पण घरी घेऊन गेल्यानंतर त्याला अचानक त्रास व्हायला सुरू झाले, म्हणजे पीठ जशी येते ना तसा प्रकारे तो रिॲक्ट करायला लागला. आणि मग त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन आले, ऍडमिट केले. आणि आता मधला काळ जो आहे, म्हणत होते सेकंड कोविड पुन्हा स्टार्ट झाले, तर त्यामध्ये त्याचं कोविड टेस्ट पण पॉझिटिव्ह आलं. ऑलरेडी त्याला खूप सारं म्हणजे त्याला फिडिंग देखील बेंबीमधून केलं जातं, म्हणजे तोंडाने पण नाही, काही नाही, बेंबीमधून त्याला अन्न पुरवलं, ते पण लिक्विडद्वारे. तर अशी त्याची परिस्थिती होती. आणि मग त्यामध्ये तर इन्फेक्शन लगेच त्याला कॅच करू शकतं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्याला मग त्यावेळेस व्हेंटिलेटरवर टाकलं होतं. सो मी प्रार्थना विनंती दिली होती सर्वांनी त्याच्यासाठी मध्यस्थी केली, मी देखील त्याच्यासाठी प्रार्थना केली. आणि परमेश्वराचे आभार मानते की त्याला डिस्चार्ज मिळाला, व्हेंटिलेटर मधून तो परत बाहेर आला. व्हेंटिलेटर मधून बाहेर येणं म्हणजे मोठी गोष्ट, खूप मोठी गोष्ट आहे, एक छोटी गोष्ट नाहीये. त्यामध्ये सर्व डॉक्टरांनी त्याला लास्ट स्टेज सांगितली होती, पण परमेश्वराचे आभार मानते की परमेश्वराने त्याला त्या स्टेज मधून काढून आज तो त्याच्या घरी सुखरूप आहे. भलेही त्याला तो हाताने म्हणजे काही करू शकत नाहीये, पण जर पहिल्यामध्ये आणि आतामध्ये जर पाहिलं, कारण मी त्याला पाहिलेलं आहे, तर खूप सारे इम्प्रूव्हमेंट आहे. आणि माझा विश्वास देखील आहे की देव त्याची ही साक्ष नक्कीच उभं करेल. पण परमेश्वराचे आभार मानते की त्या परिस्थितीमधून त्याला देवाने बाहेर काढलं. माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि मी हे कबूल करते की माझ्या जिवंत देवाने त्याला बाहेर काढलं. कारण तिथे परिस्थिती बदलण्यासारखी नव्हती, पण देवाने ती परिस्थिती बदलली. तर देवाचे मी मनापासून आभार मानते. त्याचे स्वतःचे वडील देखील स्वतः म्हणजे पूर्णपणे होप हारून घेते की आता हा माझ्या लेखनाचा शेवटचा क्षण आहे. पण त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं, देवावर विश्वास ठेवा, देव परिस्थिती बदलण्यास समर्थ आहे. आणि देवाने ती परिस्थिती बदलली आणि देवाने त्याला आरोग्य दिलं. आता ते पण हॅपी आहेत की हा माझा मुलगा बरा झालाय म्हणून, म्हणजे हे त्यांनी एक्सेप्ट केलं. तर मी परमेश्वराचे आभार मानते की आर्यमनला देवाने आरोग्य दिलं, त्यासाठी परमेश्वराचे थँक्यू सिस्टर स्नेहल, सुंदर अशी साक्ष दिली. कोमल आणि अविनाश या दोघांचं मागच्या एका वर्षापासून दोघंही विभक्त होते आणि 21 डेजच्या उपास प्रार्थनेमध्ये ही रिक्वेस्ट आम्हाला आली होती की त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि प्रार्थना केली गेली, फक्त एक दिवस नाही, 2 दिवस नाही, तर कंटिन्यूस त्यांच्यासाठी प्रार्थना केली गेली. आणि देवाने त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं आणि दोघंही पुन्हा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ते जुळू शकले. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाने त्यांच्या जीवनात कार्य केलं. आणि दुसरं मला आठवतं की ज्यावेळेस 21 दिवसाची उपास प्रार्थना होते त्यावेळेस स्नेहलने 3 ते 4 लोकांचे नाव सांगितले होते, तुलसीदास आणि मीराबाई आणि वैशाली परांजपे आणि मग आर्यमान गुप्ता, आर्यमान दास. आणि देवानी अशक्य 21, 22, 23 वर्षाचा मुलगा ऍक्सिडेंट झालेला, पॅरालाइज अटॅक आलेला आणि अशक्य असंभव म्हणजे डेथ बेडवरून देवाने आज त्याला पुन्हा आणलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कधी पाहिलं नाही आम्ही, कधी भेटलो नाही आम्ही, पण स्नेहल तिथं होती आणि स्नेहलने त्यांना सांगितलं की तुम्ही विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. आणि आम्ही ऑनलाईन प्रार्थना केली, म्हणजे भेटून पण नाही, पण देवाने त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं. आज देवाने त्याला बरं केलं, आपल्या घरी तो आहे. व्हेंटिलेटर वरून परत येणं हे अशक्य आहे. एकदा व्हेंटिलेटरवर माणूस गेला तर त्याच्यातून त्याला बाहेर काढणं डॉक्टरांसाठी फार अवघड असतं. परंतु ज्या गोष्टी डॉक्टरांना अशक्य आहेत त्या गोष्टी आपल्या देवाला शक्य आहेत. प्रेज द लॉर्ड. तर या सर्व गोष्टींसाठी आम्ही देवाला धन्यवाद देतो. आणि ही साक्ष यासाठी मी तुमच्यासाठी समोर ठेवली की जे अजून प्रार्थना विनंती रिक्वेस्ट ज्यांनी मला दिलेले आहेत, आम्ही तुमच्यासाठी नित्य नियमाने आणि रोज आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आणि चर्च प्रार्थनेमध्ये आम्ही आठवण ठेवतो. आणि नक्कीच परमेश्वर आने वाले दिनों में आपके जीवन में कार्य करेगा. प्रेज द लॉर्ड. आप विश्वास कीजिए, प्रार्थना कीजिए और प्रभु आपके जीवन में कार्य करता रहेगा. अगर आपके पास कोई भी रिक्वेस्ट है, किसी भी चीज की रिक्वेस्ट है, आप पेपर में लिखकर हमें दे दीजिए, हम उनके लिए प्रार्थना करेंगे और प्रभु उनके जीवन में कार्य करेगा. प्रेज द लॉर्ड. सिर्फ एक बात आप करना कि अगर वो मसीह में नहीं है तो उनको एटलीस्ट यीशु के बारे में बताओ, ताकि उन्हें जब प्रभु का कार्य जब उनके जीवन में हो तो उन्हें समझे
कि कार्य करने वाला कोई इंसान नहीं है, कार्य करने वाला जिंदा खुदा परमेश्वर है। तो आप सारी रिक्वेस्ट लिख के दीजिए, प्रभु आपको आपके जीवन में वो कार्य करेगा। जिनके प्रेयर रिक्वेस्ट पूरे नहीं हुए हैं, मैं आपसे कहता हूँ मत छोड़िए विश्वास को, करते रहिए प्रार्थना, और खुदा जरूर उसके लिए क्या करेगा, मार्ग उगड़ेगा। प्रेज द लॉर्ड। क्योंकि कभी कभी खुदा परिस्थिति बाद में बदलता है, पर खुदा पहले हमें बदलना चाहता है। प्रेज द लॉर्ड, है ना, ताकि हमें जो मिले उसको हम संभाल सके, जो हमें देगा खुदा उसकी गवाही के लिए हम खड़े हो सके। और इसलिए सारी गवाही के लिए हम परमेश्वर को धन्यवाद देते और स्तुति करते हैं। इस समय हम परमेश्वर के वचन की ओर जाने से पहले हमारा जो भी भेंट है और जो भी हम परमेश्वर को देना चाहते हैं, आपलं दान दशांश यावेळेस आपण देवाला देऊया। आणि एक गीत यावेळेस आपण ऐकूया। निलेश आहे यावेळेस एक गीत तो प्रस्तुत करेल आणि मग आपण देवाच्या वचनाकडे पुढे जाणार आहोत। छोड़ दे तू अपने आप का भरोसा, छोड़ दे तू अपने आप का भरोसा, कर यीशु पे भरोसा, वो तुझे जानता है, कर यीशु पे भरोसा, वो तुझे जानता है। छोड़ दे तू अपने आप का भरोसा, छोड़ दे तू अपने आप का भरोसा, कर यीशु पे भरोसा, वो तुझे जानता है, कर यीशु पे भरोसा, वो तुझे जानता है। दो चार दिन की जिंदगानी, ये रंग रूप और ये जवानी, दो चार दिन की जिंदगानी, ये रंग रूप और ये जवानी, ये धन दौलत और शोहरत हो जाएगा एक दिन पानी, ये धन दौलत और शोहरत हो जाएगा